मिकी जरा मागे ये. घेऊन चला 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 बाकी चला चप्पल इथे ना दादा जय दादा या चला टाळ्या वाजवून स्वागत करायचे जय दादाचं. त्यांनी हा हॉल आपल्याला दिलेला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनसिंहराजे भोसले, नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, उपनगराध्यक्ष डी जी बनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज 24/4/2026 ते 29/4/2026 या कालावधीमध्ये आमच्या शिक्षण समिती आणि शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
हा संकल्प आम्ही राबवत आहोत। यामध्ये प्रामुख्याने आम्ही ॲबॅकस, चित्रकला, डान्स, मराठी भाषा समृद्धी, अंधश्रद्धा निर्मूलनाच्यावरचे कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, जादूचे खेळ असे विविध उपक्रम आम्ही या कालामध्ये राबवणार आहोत। आणि हा उपक्रम आम्ही नगरपालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून एक उन्हाळी आकर्षण आम्ही करत आहोत। याचं कारणसुद्धा असं आहे की ज्या वेळेला आम्ही नगरपालिकेच्या शाळेंना भेटी दिल्या, मी माझ्या समितीनं, तर त्यावेळेला आमच्या निदर्शनास असं आलं की शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। याचं कारण आम्ही शोधलं तर त्यावेळेला असं आमच्या लक्षात आलं की शाळेमधल्या भौतिक सुविधा आणि शाळेच्या बाबतीत जी एक रोष म्हणतो आपण, तो एक आम्हाला जाणवला। मग त्यासाठी आम्ही एक जरा थोडीशी एक शक्कल लढवली। शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि आमची कमिटी एक आम्ही मीटिंग घेतली एकत्रित। तर त्यावेळेला मीटिंग घेतल्यानंतर आम्हाला मुख्याध्यापकांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचा एक आम्ही असा निर्णय शोधला की आपण शाळेच्या बाबतीत मुलांचं ॲट्रॅक्शन वाढावं किंवा शाळेबाबतीतची आपुलकी वाढावी, यासाठी आम्ही उन्हाळी शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि हे आम्ही असं आमच्या निदर्शनास येतं आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेच्या शाळेंसाठी असा उपक्रम पहिल्यांदा राबवला जात आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। ह्याचा उद्दिष्ट फक्त एकच आहे की या मुलांनी बाहेर गेल्यानंतर आपल्या पालकांना आणि त्यांच्या मित्रपरिवारांना नगरपालिकेने घेतलेल्या उपक्रमाबद्दल सांगावं, शाळेबाबतीत नगरपालिकेच्या शाळेंच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि जास्तीत जास्त पटसंख्या वाढावी, एवढीच आमची याच्यातून अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार। आज सातारा नगर परिषद तसेच शिक्षण मंडळ सांस्कृतिक क्रीडा समिती यांच्या वतीने घेण्यात आलेला हा 2026चा नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा हा महाराष्ट्रात पहिला असा उपक्रम आहे, ज्यामध्ये जवळजवळ 700पेक्षा जास्त नगरपालिका शाळेतील विद्यार्थी या व्यक्तिमत्व विकास शिबिरासाठी इथं आलेले आहेत। आज ह्या शिबिर घेण्यामागचा उद्देश आमचा असा आहे शिक्षण मंडळाचा की या नगरपालिकेच्या शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा, त्या मुलांना देखील भौतिक सुविधा मिळाव्या, त्यांना ह्या अशा फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला आहे। आणि अपेक्षा आहे की भविष्यात नगरपालिकेच्या शाळेतील पट वाढेल आणि नगरपालिकेच्या शाळेकडे बघण्याचा जो लोकांचा सर्वांचा दृष्टिकोन आहे तो बदलून नगरपालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी ॲडमिशन घेतील ही अपेक्षा आहे। धन्यवाद।